नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थोडंसं आउटडोर शूट म्हणजे बरेच व्हिडिओ जे आहेत ते छोट्याशा त्या आपल्या स्टुडिओ लाईक म्हणू शकतो आपण, त्या जागेमध्ये बरेच शूट झाले आणि जरा बाहेर पडून म्हटलं थोडं शूट करावं. कारण काय की खरं अगदी स्पष्ट सांगू, मी पण तिथे त्या जागेमध्ये ते दररोज तिथे शूट करून करून कंटाळलो आणि मला वाटतं तुम्ही पण बोर झाला असाल, म्हणून म्हटलं आता थोडंसं बाहेर पडून आपण व्हिडिओ जे आहेत ते बनवावेत. आवाजाचा थोडाफार नॉईज येऊ शकतो, तर माफ करा. तर आजचा विषय जो आहे तो विषय काय आहे तो थंबनेल मधून तुम्हाला कळलाय. विषय साधा सिंपल नाही वाटतो तितका. म्हणजे त्यामध्ये मी शब्द वापरलाय की तुम्ही सोशल मीडियाचे गुलाम झालाय आणि हा विषय गुलामगिरीकडे म्हटलंय की तुम्हाला ते 1947 साली भारत देश आपला पारतंत्र्यात होता अशा पद्धतीचा गुलामगिरीचा जर तुमच्या पुढे डोळ्यापुढे सिनेरिओ येत असेल तर अगदी तसंच समजा. आणि त्याला एक दुसरा शब्द जर म्हटलं तर तुमच्यावरती पूर्णपणे कंट्रोल जे आहे ते सोशल मीडियाचं झालंय. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सोशल मीडियाचे गुलाम झाला आहात. आता हे काय नेमकं खरं काय, तर तुमच्या माहितीसाठी सांगू का, आपल्या शरीराला जे सगळे अवयव आहेत ना ते नॅचरल आहेत, पण मोबाईल हा एक अवयव असा निर्माण आपण करून घेतलाय की तो सुद्धा डिटॅच सहजासहजी होऊ शकत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. डिटॅच होऊ शकत नाही म्हणजे तो अवयव झालाय शरीराचा. म्हणजे हातात मोबाईल नसेल तर एखाद्याला करमणार नाही, म्हणजे एकदम असं फील होईल, अस्वस्थ फील होईल की मोबाईल नाही म्हणजे काय. बरं, त्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल आणि आपण आज जर सोशल मीडिया सर्फ केले नसेल तर आपली अस्वस्थता वाढायला लागते. म्हणजे हा विषय जो आहे तो खरंच आपल्या मनावरती, आपल्या मेंदूवरती किती प्रभावी ठरलाय किंवा किती त्याचं कंट्रोल आलंय याचा विचार करण्याची गरज आहे. बरं, मी हा सोशल मीडियाच्या वरती विषय बनवतोय असा अजिबात नाही. फायनान्स हाच विषय आहे. मग फायनान्स हा विषय कसा आहे तुम्ही विचार करा. आज दिवसभरातले 24 तास असतात आणि त्या 24 तासामधले आपण अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्या मोबाईलमध्येच जर असू तर याचा अर्थ आपली ऍक्टिव्हिटी एक युनिक ऍक्टिव्हिटी होत राहते. युनिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की फक्त मोबाईलमध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर आपलं त्या फक्त मोबाईलमध्येच जर असेल तर आपण रेग्युलर कामं जी आहेत ती प्रोग्रेसची जी कामं आहेत, पैसा देणारी कामं आहेत, त्या कामांकडे आपण किती लक्षपूर्वक काम करतोय याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आता ह्याची सुरुवात म्हणू किंवा ह्याचा फायदा म्हणू कोणाला झाला, याची सुरुवात जी आहे ती तुम्हाला सांगतो खरी जिओने केली. म्हणजे जिओ याने जेव्हा 2015-16च्या दरम्यान मला वाटतं काहीतरी जिओ देशभरात लॉन्च झालं आणि 6 महिने अनलिमिटेड डाटा फ्री दिला आणि विशेष म्हणजे फ्री सिम कार्ड दिलं आणि त्यानंतर मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल इतके विक्री झाले की प्रत्येकाच्या हातात तो मोबाईल आला. आणि 6 महिने तुमच्याकडे जेव्हा मोबाईल हातात फ्री ऑफ कॉस्ट वापरायचा तेवढा वापरा, जेवढं डाउनलोड करायचंय तेवढं डाउनलोड करा, अपलोडिंग जेवढं करायचं तेवढं करा, अशी जेव्हा परिस्थिती आली प्रत्येक जण तो हॅबिच्युअल झाला. त्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक जण फक्त सर्फिंग करू लागला. प्रत्येकाने नको त्याने पण अकाउंट ओपन केले सोशल मीडियावरती. म्हणजे आपलं काम आपण सगळं विसरून जे आहे तो डाटा यूज करण्यामध्ये कामी लागलो. मग हे जे घडलं त्यातून फायदा कोणाचा झाला? फायदा तुमचा झाला का माझा झाला की त्या कंपन्यांचा झाला? विचार करा. हे अर्थकारण आहे. हे अर्थकारण म्हणजे काय की त्यांनी एक प्रॉडक्ट बनवलं, मोबाईल हा एक प्रॉडक्ट बनवला, त्यांनी इंटरनेट हे एक प्रॉडक्ट बनवलं, पण त्या प्रॉडक्ट नंतर आपण स्वतः त्यांचे प्रॉडक्ट झालो आहोत हे विसरता कामा नये. लक्षात येतंय मी काय बोलतोय? तर सगळं काम धाम सोडून आपण काय करायला लागलो पूर्णपणे त्या फेसबुक झालं की व्हॉट्सअप झालं की युट्यूब. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा विषय आला पुढे काय की एक मला वाटतं हार्डली एक 1-1.5 वर्षाची एजीएम असेल, म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग होती आपल्या रिलायन्स कंपनीची. त्यावेळी मुकेश अंबानी यांनी काय म्हटलं होतं, स्टेटमेंट काय केलं होतं माहितीये की इंटरनेट डाटा इज द नेक्स्ट फ्युएल. म्हणजे त्यांचा मूळ बिझनेस जो आहे तो बिझनेस काय होता, ऑइल सप्लाय, म्हणजे ऑइल उत्खनन करणे आणि ते सप्लाय करणे, बरोबर. पण ते ऑइल जे आहे ते ऑइल कुणाला लागतं? गाड्यांना लागतं. त्या गाड्यांमध्ये ऑइल, पेट्रोल, डिझेल ते इंधन म्हणून वापरलं जातं. पण त्याच्याही पेक्षा जास्त वापर होणारं जे इंधन आहे आज ते कोणतं आहे तर डाटा यूज आहे.
आणि हे त्यांनी त्यांच्या त्या पहिल्या त्या मला वाटतं त्या जिओचं ज्यावेळी एजीएम चालू होतं त्यावेळी त्यांनी ते म्हटलं होतं, हे मला चांगलं आठवतं. म्हणजे ते मोठेपणाने सांगायला लागले की आज भारत हा आपल्या देश म्हणजे जगातला सगळ्यात जास्त डाटा यूज करणारा देश ठरतोय आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं, त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. याच्यामध्ये फायदा कोणाचा झाला? फायदा कोणाचा झाला? फायदा रिलायन्स कंपनीचा झाला, फायदा एअरटेल कंपनीचा झाला, फायदा आयडिया वोडाफोन कंपनीचा झाला किंवा इतर तत्सम कंपन्या ज्या आहेत त्यांचा झाला. मोबाईलच्या कंपन्या, मोबाईल मेकरचा, मोबाईल डिस्ट्रीब्युटरचा फायदा झाला. बरोबर. आपला फायदा किती झाला? आपण काय कमवू शकलो त्याच्यामधून? मला तर वाटतं आपण वेळच घालवायला शिकलो, हे नक्की झालंय. आपली महत्वाची कामं जे आहे त्याला आपण बायपास करायला लागलो, त्याला आपण साईडला ठेवायला लागलो आणि आपण काय करायला लागलो? मोबाईल सर्फिंग मध्ये जास्त वेळ द्यायला लागलो. फोन कॉल करायचं बंद झालो, काम विचारायचं बंद झालो, काम घ्यायचं बंद झालो. जेव्हा येईल तेव्हा व्हॉट्सअपवरती येईल तेव्हा बघू, स्टेटस ठेवायचं सुरू झालं. त्यानंतर आपण बरेच रील स्टार तयार झाले. मग ते टिकटॉक आलं तुमचं, पुन्हा ते फेसबुकने सुद्धा काय रील्स तयार चालू केले, युट्यूबने आपल्या चालू केले. म्हणजे सगळा जो माहोल तयार झाला ना, तो एंटरटेनमेंटचा माहोल तयार झाला. एंटरटेनमेंट फक्त त्यामधून मिळायला लागलं. आणि मग माझा हा प्रश्न तुमच्या पुढे आता येतोय की एंटरटेनमेंट सोडून कामासाठी, अर्निंगसाठी तुम्हाला या सोशल मीडियाचा किती फायदा झाला किंवा किती फायदा होतो? कारण कंटेंट क्रिएटर संख्या कितीही म्हटलं तरी कमी आहे, पण बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बघणाऱ्यांचा काय फायदा झाला? काही नाही. 4 पैसे कमवले नाहीत, उलट आपण 4 पैसे नव्हे अमूल्य असा आयुष्याचा वेळ त्यामध्ये वाया घालवला. मी तुम्हाला असं अजिबात मी त्या सोशल मीडियाच्या किंवा डाटाच्या अजिबात विरोधात नाही, पण स्वतःला आपण प्रश्न विचारण्याची वेळ ही नक्की आली आहे की याच्यामधून मला फायनान्सचा जो फायदा आहे, म्हणजे थोडक्यात मला याच्यामधून माझं काम काय होतंय याचा विचार आपण कधी केला का? आणि जर काहीही काम होत नसेल आणि काही आउटपुट मला जर मिळत नसेल तर खरंच सांगा, सोशल मीडियाचा आपल्याला काय फायदा? मग म्हणजे आपण राजकारणामध्ये गुंतलो, आपण खेळाडू म्हणजे त्या मॅचेसमध्ये गुंतलो, तिथे सुद्धा म्हणजे ते बेटिंग करण्यापर्यंत लोक गेली. लक्षात ठेवा की म्हणजे ते सट्टाबाजी म्हणतो आपण त्याला, म्हणजे ते मॅचेसच्या ह्याच्यामध्ये पैसे लावणे म्हणजे आपलं घालवणे. आपल्याला मिळलं काय? काही नाही. मॅचेस बघणे म्हणजे डाटा दिला. कोणी म्हणेल पूर्वी डाटा स्वस्त होता का? आता डाटा मिळायला लागलाय स्वस्तात. हो, मिळाला स्वस्तात, मान्य आहे. खूप डाटा मिळायला लागला. आपण फायदा काय झाला? उपयोग काय झाला? 4 पैसे मिळाले का तुम्हाला? आज म्हणजे पूर्वी चला 100 रुपयामध्ये काहीतरी 1 MB मध्ये डाटा मिळत होता, 100 MB डाटा मिळत होता, 200 MB डाटा मिळत होता. हा आय नो, मला माहिती आहे ते. पण आता तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीने गुंतवलंय, विचार करा की 350 ते 400 रुपये तुमचे मंथली जे आहे ते डाटा युजरसाठी लागायला लागले. 250 ते 300 रुपयाचा मिनिमम रिचार्ज आहे. मग आता त्याच्यामधून तुम्ही विचार करा, तो डाटा जो आहे तो तुम्ही काहीही करा, वापरा किंवा नका वापरू, तो तुम्हाला रिचार्ज करायचा आहे. अनलिमिटेड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, सॉरी, दिवसाचा 1 GB, 1.5 GB, 2 GB, 2.5 GB इथपर्यंत त्यांचं लिमिटेशन डाटाच आहे. फायदा काय? अख्ख्या त्या दिवसभरामध्ये मग कोणी म्हणेल मग ते 7-8 रुपये सुद्धा तुम्हाला दिवसाचे खर्च करू वाटत नाहीत का डाटासाठी? अहो, 7-8 रुपयाचा प्रश्न नाही. प्रश्न आहे की ते मी 8 रुपये असे किंवा 10 रुपये असे एखाद्याला चहा पाजला गेले, संपला विषय. पण त्या डाटाचा यूज करण्यामध्ये माझा वेळ किती जातोय, माझी महत्वाची कामं जी आहेत त्यामध्ये माझं लक्ष जातंय का? या सगळ्या गोष्टींचा विचार केला का आपण कधी? आणि करतोय का? आणि म्हणून मी हा विषय घेतला की आपण जास्तीत जास्त वेळ जो आहे तो जरा या मोबाईलमध्ये देत असू, आपण जर त्या सोशल मीडियावरती देत असू, तर मला सांगा आपण काम कधी करणार? आणि जी काम करतायत ना लोक, त्यांचा विचार त्यांच्याबद्दल जर थोडी माहिती घेतली ना तर तुम्हाला शॉक बसेल. एक एलॉन मस्कची मुलाखत मी बघितली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी समोरच्या व्यक्तीने प्रश्न विचारला, सर तुम्ही मोबाईलचा वापर दिवसभरात किती करता? तुम्हाला ती युट्यूबवरतीच आपल्याला मिळेल, बघा तुम्ही कधीही. फक्त तुम्ही म्हणजे तिथे सर्च करा की स्क्रीन टाइम ऑफ एलॉन मस्क, मोबाईल स्क्रीन टाइम ऑफ एलॉन मस्क असं टाका. 100% तुम्हाला ती मुलाखत जी आहे ती तिथे डिस्प्ले होईल, तुम्हाला दिसेल. तर त्यांनी मोबाईल खिशातून काढला आणि त्यांनी म्हटलं की मी मोबाईल मला आठवत नाही नेमकं मी कधी वापरलाय, हे वाक्य त्यांचं, तर मला बघावं लागेल. आणि त्यांनी स्क्रीन टाइम जो आहे तो बघितला, चेक केला. स्क्रीन टाइम म्हणजे काय माहिती आहे? आपण किती वेळा म्हणजे त्याला
स्क्रीन आपण स्क्रीन समोर होतो तो टायमिंग सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये काउंट केला जातो. त्याचं सुद्धा ऍप्लिकेशन आहे, थर्ड पार्टी ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही तिथे डाउनलोड करून बघू शकताय. पण ते बऱ्याच मोबाईल जे आहे ते इनबिल्ट देतात आता, की स्क्रीन टाइम तुम्ही चेक करू शकता की किती वेळ माझा मोबाईल चालू राहिला, मी किती वेळ अमुक अमुक हे ऍप्लिकेशन वापरलं, हे सगळं दाखवतं. एकदा माहिती घ्या आणि बघा. तर त्या एलॉन मस्कला विचारल्यानंतर त्यांनी मोबाईल चेक करून बघितलं, तर त्यांनी काय सांगितलं माहिती का, आज दिवसभरात मी फक्त 1 मिनिट, पुन्हा सांगतो 1 मिनिटाचा वापर केला असं दिसतंय. मग त्यांना पुढचा प्रश्न विचारला, मग तुम्ही मॅक्झिमम असं वापरता किती? तर ते म्हणले मग 4 ते 5 मिनिटापर्यंत ॲव्हरेजली माझा जातो. किती? 4 ते 5. मी स्वतःच्या मनाचं काहीही सांगत नाही. ही मुलाखत आहे, त्या मुलाखतीमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, विचार करू शकता. आणि मग एलॉन मस्क व्यक्ती कोण आहे? जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. एअरस्पेस थ्रू इंटरनेट देण्याचा प्लॅन करते ती व्यक्ती. म्हणजे हा विचार करा की जी मोठी लोक आहेत, मोठी म्हणजे काय हो, जी कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतायत पैसा वाढवण्यासाठी, त्यानंतर ते काही पॅशनेटली काम करण्यासाठी, आपल्या कंपनीला फायदा होण्यासाठी, अशा लोकांचा जर आपण स्क्रीन टाइम बघितला तर तो 4 आणि 5 मिनिट येतो. आणि आपला 4 आणि 5 मिनिट आपण त्याच्या व्यतिरिक्त राहत नाही. म्हणजे 5 मिनिट जर मोबाईलच्या पासून दूर जायचं म्हणलं तरी आपल्याला जमणार नाही अशी परिस्थिती. म्हणजे खरं म्हणजे असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की आपल्याकडे कामच नाही, आणि म्हणून आपल्याकडे वेळ भरपूर आहे सोशल मीडिया सर्फिंगसाठी. आणि जर असं होत असेल तर आपण पैसा कमवणार कधी आणि आपण श्रीमंत होणार कधी, सांगा तुम्हीच. म्हणून हा विषय घेतलाय. आणि जर तुम्हाला खरंच खरंच आपल्या म्हणजे ठराविक काहीतरी ठरवलं असेल, त्या ध्येयाकडे पोहोचायचं असेल तर, आणि जास्त पैसा कमवायचा असेल, आपल्याला आउटपुट मिळवायचा असेल, अशा ठिकाणीच आपला वेळ द्यायचा असेल, तर इथला स्क्रीन टायमिंगचा वेळ जो आहे तो तुमचा कमी करण्याची गरज आहे, हे आता स्पष्ट सांगतो. अन्यथा त्याचे गुलाम बनून जर आपण राहिलो तर मात्र आपली गरिबी आपणच ओढवून घेणार आहोत. मी तुम्हाला एक सांगू का, मी सुद्धा सोशल मीडिया वापरतो. म्हणजे माझ्याकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, कुठं काय ते सगळं आहे. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी स्टेटस हार्डली महिन्यामधून एखादं ठेवतो. मी इतरांचे स्टेटस सुद्धा बघत बसत नाही. का बघत बसत नाही? प्रत्येकाला आज शनिवार आहे, आज संकष्ट चतुर्थी आहे, आज ईद आहे, आज गुड फ्रायडे आहे, ह्याच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, याचा बर्थडे साजरा करायचा आहे, ह्या देवाची प्रार्थना तिथे मांडायची आहे, अमुक आहे, तमुक आहे, रोजचं आहे. मी आज इथे फिरायला गेलो, तिथे फिरायला गेलो. वाय? म्हणजे हे सगळं त्यांचं ते बघत बसायचं त्या स्टेटसवरती, त्यात मला वेळ घालवायचा आहे, हे मला फील होतं. म्हणजे मी कुठल्याही कोणाच्या मताविरोधात नाही, पण माझं मी मत व्यक्त करतोय, मला ते नाही पटत. म्हणून मी स्वतःच जे आहे ते हार्डली मला आठवतं महिन्यातून एखाद वेळी मी स्टेटस, मला माझ्या जे कॉन्टॅक्टमध्ये डायरेक्ट आहेत ना, त्यांना ते सुद्धा हे व्हिडिओ बघत असतील तर ते मान्य करतील की महिन्यातून एखादं स्टेटस असतं. मग एखादं, कधी कधी 2-2 महिने स्टेटस नसतं. काय ठेवायचं स्टेटस ठेवायचं म्हणजे काय? मी आज इथे गेलो, तिथे गेलो, हे आज मी ह्या हॉटेलला होतो, तिथे होतो, अमुक होतो, तमुक नाही ना. किंवा हे असं वेगळंच काहीतरी सांगत बसायचं, आज ही पूजा आहे, आज अमुक आहे, आज तमुक आहे, आज मित्रांबरोबर हे, मित्रांबरोबर ते. म्हणजे हे सगळं जे काय आहे त्या सोशल मीडिया थ्रू आपण काय होतोय, स्वतःला तिथे मांडायचा प्रयत्न करतो, पण त्यातून साध्य काय? काहीच नाही. कालचं स्टेटस जे आहे ते लोकांचं माझ्या लक्षात राहणार नाही अशी परिस्थिती, तुमच्या सुद्धा लक्षात राहणार नाही अशी परिस्थिती. मग त्यांचाही वेळ, आपलाही वेळ, सगळ्यांचाच वेळ आपण तिथे घालवतोय असं मला वाटतं. आणि म्हणून माझं सगळ्यांना एक सांगणं आहे की ह्या सोशल मीडियाच्या हॅबिच्युअल, म्हणजे तुम्हाला जी हॅबिट लागली आहे त्या हॅबिच्युअल गुलामगिरीतून थोडं बाहेर पडा आणि फोकस करा की आपल्याला कुठून 4 पैसे मिळतील आणि त्या 4 पैशामधून आपला प्रोग्रेस कसा होईल. आणि मला वाटतं तर आणि तरच प्रोग्रेस होईल आणि आपण गुलामगिरीतून बाहेर पडून 4 पैशाचं काम करून आपण श्रीमंत होऊ शकतो, मोठे होऊ शकतो. अन्यथा त्यात अख्खा दिवस, अख्खा आयुष्य कसं गेलं हे सुद्धा कळणार नाही. इतकं बघण्यासारखं आहे, इतकं त्याच्यावरती प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला वेगवेगळं आहे की तुमचा अख्खा दिवस एका खुर्चीमध्ये बसून सुद्धा जाऊ शकतो. मग इतके म्हणजे काय निष्कर्मी आपण होत असू तर मला सांगा, आपण काय पैशाबद्दल विचार करणार आणि काय आपल्या प्रोग्रेस बद्दल विचार करणार? त्यामुळे काय, फोकसली आपल्याला जे बघायचे ते बघाच आणि त्यानंतर त्याच्यातून आपल्याला काय ज्ञान घेता येत असेल ते घ्याच.
त्याचा वापर करा आणि त्याचा वापर करून स्वतःचा प्रोग्रेस, स्वतःचा उत्कर्ष करा. तरच मला वाटतं त्या सोशल मीडियाचा, त्या डाटाचा योग्य वापर आपण करू शकतो. अन्यथा वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, मला 250-300चा रिचार्ज करावा लागतो, करेन. पण मला काय कंपल्सरी नाही की 1.5 GB 2 GB डाटा जो आहे तो डाटा मला कंपल्सरी वापरायचा नाही वापरणार. गेले असे फुकट. पण माझा वेळ जो आहे तो मी माझ्या कामामध्ये देईन, जिथून 4 पैशाचं आउटपुट मला मिळतं. आलं लक्षात? तर हे ठरवून आजच ठरवा, गुलामगिरीच्या या सोशल मीडियाच्या बेड्या ज्या आहेत त्या तोडा आणि आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन करा. थोडंसं जरा ते म्हणतात ना कडू भाषेत जर बोललो आहे असं वाटलं असेल तर अगदी माफ करा. पण मला स्वतःला, मी सुद्धा कधी काळी त्या सोशल मीडियाच्या आहारी गेलोच होतो. कोणी जात नाही असं नाही, माणसं आहोत सगळे. पण कुठेतरी जाणीव झाल्यानंतर आपल्या कामामध्ये त्याचा जर अडसर येत असेल तर ते दूर सारण्याची गरज ही नक्कीच आहे असं मला वाटतं. आणि मग ते इतरांना तरी सांगावं आणि आपल्या ध्येयाकडे आपण लक्ष द्यावं असं वाटतं, म्हणून मग हा व्हिडिओ बनवला. चला, असो, काळजी घ्या आणि महत्त्वाचा, मोबाईलचा वापर, सोशल मीडियाचा वापर थोडा का होईना कमी करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.